मागच्या वेळेस काय पाहिलं आपण? सिलेक्शन सॉर्टचं एक्झाम्पल्स डिस्कस केलं होतं, ते सॉल्व्ह पण केलं होतं आपण, राईट? नाव आता आपल्याला पाहायचं आहे अल्गोरिदम फॉर सिलेक्शन सॉर्ट. सिलेक्शन सॉर्टचा अल्गोरिदम आपल्याला पाहायचा आहे. सो फर्स्ट स्टेप्स मी काय केली? स्टार्ट केली. सेकंड स्टेपला काय करू आपण? फॉर एक्झाम्पल रीड अँड ॲरे ऑफ ॲरे ए ऑफ साईज. किती साईजचा ॲरे? एन साईजचा काय घेतला आपण? एक ॲरे घेतला. आता आपल्याला काय करायचंय? एक सॉर्टेड इंडेक्स नावाची एक कन्सेप्ट घ्यायची. म्हणजे आपल्याला कोणत्या प्लेसला स्वॅप करायचंय? 0th प्लेस, 1 प्लेस, कंटिन्युअसली 0 पासून काय करायचंय? पुढे स्वॅपिंग करायचंय. सो मी काय घेतलं? सॉर्टेड इंडेक्स करंट म्हटलं मी, इक्वल टू काय घेतला? 0 घेतला. याला आपण चेंज पण करू शकतो. सो ते आपण प्रोग्राम मध्ये पाहूया. व्हेरिएबलचे नाव तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही चेंज करू शकता. आता काय करायचं? आपल्याला काय करायचं? इथून पुढच्या सगळ्या स्टेप्स रिपीट करायच्या. सो मी इथून काय घेतलं? रिपीट स्टेप्स 5 to 12. कुठपर्यंत? अंटील जोपर्यंत तुमचा करंट कुठपर्यंत जात नाही? लेस दॅन ऑर इक्वल टू n-2 पर्यंत. आता तुम्ही म्हणताल का सर n-2 पर्यंत का गेलाय? तर त्याचं रिझन असं आहे का तुम्ही काय करणार आहे? पहिल्या पोझिशनला पहिला मिनिमम घेणार आहे, दुसऱ्या पोझिशनला दुसरा मिनिमम घेणार आहे, तिसऱ्या पोझिशनला तिसरा घेणार आहे. पण हे पहा, ह्या एक्झाम्पल मध्ये आपण शेवटच्या पोझिशनला दोन्ही नंबर कम्पेअर केल्यानंतर 2 जागा ऍटमी फायनल होणार आहे, बरोबर आहे? एक जागा नाही फायनल होणार. म्हणजेच काय? आपल्याला n-1 नंबर पर्यंत रेग्युलर तर जायचं असतं, पण आपण n-2 अजून एक नंबर कावर एक्स्ट्रा कम्पेअर केला? कारण शेवटच्या स्टेपला तुमचे किती नंबर कम्पेअर होणार आहे? मॅक्स टू मॅक्स 2च नंबर कम्पेअर होणार आहे. मग 2 स्टेप्स एकत्र होणार आहे तुमच्या. म्हणून तुम्ही कुठपर्यंत गेले? n- करंट. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता, आय कन्सिडर केला तरी चालेल. काय कन्सिडर केला तुम्ही? आय कन्सिडर केला तरी चालेल. नाव आता काय केलं? मी एक मिनिमम नंबर घेतला. आपल्याला प्रत्येक वेळेस मिनिमम फाइंड आउट करायचा. मिनिमम कोणता कन्सिडर केला मी? ए ऑफ आय. म्हणजेच काय झालं? ऑटोमॅटिकली मिनिमम मध्ये कोणता नंबर स्टोअर झाला? फर्स्ट एलिमेंट. कोणता? 0th प्लेसचा. म्हणजेच काय झालं? इनडायरेक्टली तुमच्याकडे कोणता नंबर स्टोअर झाला? इनडायरेक्टली तुमच्याकडे मिनिमम मध्ये कोणता नंबर स्टोअर झाला? 8. मिनिमम मध्ये कोणता नंबर स्टोअर झाला? 8 हा नंबर स्टोअर झाला. कारण आयची व्हॅल्यू किती आहे? 0. आता तुम्ही काय करणार? या पूर्ण एरे मधला मिनिमम फाइंड आउट करणार. म्हणजे काय? 8 पेक्षा लहान आहे का? येस. मग नवीन मिनिमम कोणता होईल तुमचा? 3. 3 पेक्षा 6 लहान आहे का? नाही. मिनिमम 3च राहील. 3 पेक्षा 1 लहान आहे का? येस. 3 मिनिमम च्या ऐवजी कोण मिनिमम होईल? 1 मिनिमम होईल. म्हणजेच काय? तर तुम्हाला काय करायचं? मिनिमम नंबर काय करायचा? चालायचा फाइंड आउट करायचा. ऍज वेल एज एक तुम्ही पोझिशन घेतली. पोझिशन काय घेतली? कारण जी मिनिमम नंबरची पोझिशन असणार आहे त्या पोझिशन बरोबर तुम्हाला कुठे इलेमेंट स्वॅप करायचं आहे? 0th प्लेस, 1 प्लेस बरोबर स्वॅप करायचंय. मग तुम्ही काय केलं बा? जे इक्वल टू आय प्लस 1. एक स्टेप पुढून काय केलं तुम्ही? काम चालू केलं आणि काय केलं? रिपीट केल्या स्टेप्स. कोणत्या स्टेप्स? कोणत्या स्टेप्स? तुम्हाला मिनिमम नंबर फाइंड आउट करायचा. आपण मिनिमम फाइंड आउट केलेला नाही अजून. कुठपर्यंत? व्हाईल जे लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू n-1. आता इथे n-1 का आला? कारण आपण पहिला नंबर कशामध्ये स्टोअर केलाय? मिनिमम मध्ये. म्हणजे ऑटोमॅटिकली एक नंबर कमी झाला की नाही? एक नंबर कमी झाला म्हणजे ऑटोमॅटिकली नंबर किती उरले? जर 10 नंबर असतील तर किती नंबर कम्पॅरिझनला उरतील? 9 नंबर कम्पॅरिझनला उरतील. मग मी काय केलं? 9व्या स्टेप्सला काय केलं? इफ जर माझा ए ऑफ जे लेस दॅन असेल मिनिममला, म्हणजे काय? मिनिमम पेक्षा जर कोणी लेस इलेमेंट सापडला तर मी काय सांगितलं? तर माझा नवीन मिनिमम कोणता होणार? ए ऑफ जे. आणि पोझिशन मध्ये कोण जाणार? ती जे ची पोझिशन. म्हणजे काय होईल? मी तुम्हाला अगोदर सांगितलं 8 नंबर कम्पेअर होईल 3 बरोबर. 3 बरोबर कम्पेअर झाला म्हणजे नवीन मिनिमम कोणता झाला तुमचा? 3. ऍज वेल एज 3 ची पोझिशन तुम्हाला घ्यावं लागेल.
कारण हा 8 कोणत्या पोझिशन बरोबर स्वॅप करायचा कसं कळणार. नंतर कोणता घेतला तुम्ही 6 बरोबर कम्पेअर केला 3 मिनिमम. 3 पेक्षा 6 लेस आहे का नाही. 1 लेस आहे का यस. म्हणजे नवीन मिनिमम कोणता झाला 1. नेक्स्ट टाइम कम्पेअर केला 1 लेस आहे का 2 पेक्षा नाही. नेक्स्ट टाइम कम्पेअर कोण केला 0. 0 लेस आहे का यस. नवीन मिनिमम कोणता झाला 0. म्हणजे फायनली तुमचा मिनिमम नंबर कोणता राहिला 0. ऍज वेल ऍज याची पोझिशन काय असेल ती पोझिशन राहिली. म्हणजेच काय झाला तुमचा मिनिमम नंबर झाला 0 आणि त्याची पोझिशन किती झाली 1 2 3 4 5 6. म्हणजे काय झालं पोझिशन नावाच्या व्हेरिएबल मध्ये तुमचा किती आली पोझिशन 5. 0 पासून पोझिशन चालू होती ना. किती नंबरला आली 5. म्हणजेच काय झालं 0 हा नंबर 5 नंबरच्या पोझिशनला काय करायचं आपल्याला स्वॅप करायचा. मग काय केलं मला जी पोझिशन मिळाली मी असं काय केलं राहिलं आय इक्वल टू आय प्लस 1. म्हणजे काय होईल एवढ्या या 3 स्टेप्स ना काय काम होईल मिनिमम नंबर फाइंड आउट होईल आणि काय मिळेल त्याची पोझिशन मिळेल. मिनिमम नंबर आणि त्याची काय मिळेल आपल्याला पोझिशन मिळेल. इथं आपलं काम काय मिनिमम नंबर भेटला त्याची पोझिशन पण भेटली. आता काय करायचं फक्त वरतून आपण सांगितलंय 0 पासून त्याच्याबरोबर काय करायचं स्वॅप करायचं. सो मी काय केलं स्वॅप ए ऑफ पोझिशन म्हणजे काय जी पोझिशन मला मिळाली ए ऑफ पोझिशन सपोज 5th नंबरची तर ए ऑफ 5 ला 2 किंवा अँड ए ऑफ आय. ए ऑफ आय म्हणजे आय किती नंबरला आपला सध्याला 0th प्लेसला. मग 0th प्लेस बरोबर इलेमेंट तुमचा स्वॅप झाला. इथं जे आपला सॉरी कारण आपण वरती जे घेतलेलं आहे हे लूपसाठी जे घेतलेलं आहे हे जेचं लूप आहे. ठीक म्हणजे काय केलं आपण ए ऑफ आय म्हणजे इथं इलेमेंट कोणता स्वॅप झाला तुमचा पहिला ए ऑफ 5 इलेमेंट कोणाबरोबर स्वॅप झाला ए ऑफ 0 बरोबर स्वॅप झाला. आणि नंतर तुम्ही आय 1 ना इन्क्रीमेंट केला आय इक्वल टू आय प्लस 1. म्हणजेच काय झाला इथून तो पुन्हा कुठे गेला इथं. आता आता सध्याला तुमची आयची पोझिशन काय आता इथे आयची पोझिशन कुठे आहे इथे. इथून पुढे तुम्हाला काय फाइंड आउट करायचा मिनिमम नंबर. म्हणजेच काय का तुमचा मिनिमम पुन्हा काय झाला आता इथं मिनिमम नंबर किती झाला तुमचा 3. पहिली पोझिशन कोणती आता 3. 3 तुमचा मिनिमम झाला. त्याची पोझिशन किती नंबरला आहे 1 नंबरला बरोबर आहे. जे कडून चालू होईल 2 पासून कारण का याच्या पुढून आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. मग पुन्हा एक व्हॅल्यू फिरण जे इथून चालू होईल तर इथपर्यंत चालू होईल. म्हणजे मिनिमम कोणता नंबर मिळेल मला 1 आणि 1 कोणाबरोबर स्वॅप होईल 3 बरोबर. सो अशा पद्धतीने याचं काय होईल वर्किंग केलं जाईल. सो याला म्हणायचं आणि 13 नंबरला मी देतो स्टॉप. सो याला म्हणायचं अल्गोरिथम फॉर सिलेक्शन सॉर्ट. आणि मग याच्यावरून काय राईट करायचं आपल्याला फंक्शन राईट करायचं. ठीक आहे ओके. नेक्स्ट याला आपण काय करूया फंक्शन फॉर सिलेक्शन सॉर्ट घेऊया. ठीक आहे थँक्यू.